नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील दिलीप चित्रे यांची तुकाराम वाण्याला सवाल हे प्रकरण वाचत आहे. दिलीप चित्रे यांची तुकाराम वाण्याला सवाल. आजवर भाविकपणे मानलं, आता ये भर रस्त्यात, भेट नाक्यावर, मी पिंग टाकतो सर्वस्वावर. भर गर्दीत उतर, ये थेट समोर, सांग उत्तर. संतांची उद्दिष्टे नको मला गवारा, मला सांग स्वतःचा एखादंच शीत शिजवलंस कसं. मी विठ्ठलाला ओळखत नाही, मला कोणताही आध्यात्मिक साक्षात्कार झालेला नाही. मी फक्त भटकलोय मुंबईच्या वस्त्या, मी छानल्यात फक्त थोड्या गल्ल्या. मी पाहिलाय एक देश आफ्रिकेतला, मी वाचल्यात 4-2 पोथ्या. मी विठ्ठलाला ओळखत नाही, मला ब्रह्मज्ञान नाही, मला आयुष्याचा अर्थही कळलेला नाही. माझं म्हणणं एवढंच की तू खरा असलास तर एखादा अभंग खरा कर माझ्याही जिभेवर. हाणलात स्वतः, नाहीतर मीच हाणतो आत्ता तुझ्या एखाद्या ओळीच्या खांबावर जोरात. दाखव असल्या दुभंग स्तंभांमधून कडकडत बाहेर येणारा तुझ्या विठ्ठलाचा नृसिंहावतार. माझं नरडं आहे तयार कोणत्याही नखांसाठी. वाण्या सिद्ध कर जे जे बांधलंच गाठी. मला तुझं इतर सर्व पटतं. मला पटतो वाळवंटासारखा वाचलेला विराट वणवा. मला पटतो प्रत्येक माणसाचा रिकामा तळवा. मला कळतं तुटणारं आतडं. मलाही कळतो भोगाचा विपर्यास, विठ्ठलेच्या शक्यतेचा गारवा. पण जोवर तू वापरतोय शब्दच मराठी, हे सगळं म्हणायला उपकारापुरता नाहीस तू. तुलाही आहेत 1000 सवाल. भाषा वापरण्यापुरताच का होईना तू उरलास. तेवढं तुला सुटलं नाही तर दुसरं काय सुटणार. आणि म्हणून तर मी तुला म्हणतो तुकाराम, तुलाही नाव असायचं, तुला तुझं आयुष्य तुझं म्हणून असायचं. मग तू नाकारलंस काय तेवढंच मला सांग. विठ्ठल गेला खड्ड्यात. विठ्ठल असेल विठ्ठल जर तू असशील तुकाराम. देहूपासून पंढरीपर्यंत, मुंबईपर्यंत, माझ्यापर्यंत, प्रत्येक ओळीत प्रत्येक जिभेवर आपल्या दोघांच्या पसरत जातो संशयी ठिपका. मनात शब्द येतानाचा, भाषेचा, कल्पिताचा एक विराट आराखडा विना विठ्ठलाचा. दिलीप चित्रे यांच्या प्रस्तुत कवितेतील सवाल ती मधील निवेदकाचा आहे. तो सर्वसामान्यपणे मान्य असलेली काहीतरी कडव्यांची वा खंडांची बंदिश पाळत नाही. अक्षरवृत्ते, मात्रा वृत्ते तर इतिहास जमाच. पण तुकारामाला सवाल करताना त्याच्या काळचा ओवी अभंगासारखा छंद किंवा प्रचलित मुक्तछंद, स्वैरछंद आदी सर्व साचे तो नाकारतो. केवळ लयबद्ध शब्दाक्षरांवर प्रस्तुत कवितेला तो उभी करतो. गद्यलेखन म्हणावे तर त्यामधील स्वल्प, अर्धपूर्ण उद्गार, प्रश्न आदी विरामांच्या सर्व चिन्हांना तो फाटा मारतो. सर्वत्र एकच चिन्ह, कवितेचे निदर्शन. उभ्या एकेरी दंडाचे, बरेचसे गद्यातील पूर्णविराम निदर्शन. वाक्ये छोटी छोटी, बरीचशी 4-5 शब्दांची, आज्ञार्थी सवाल करणारी, मी तुझी बात करणारी, प्रतिमा इत्यादी बरीचशी गद्य स्वरूप रोखठोक भाषा. विधानांची गुंफण एकापुढे एक, काही विधानेच आणि एखादी मिथ प्रतिमांचे कार्य करणारी. प्रसरणशील शब्दच का, काही वाक्याच्या वाक्ये प्रसरणशील सूचन करणारी. रीड बिटवीन दी लाईन्स या विधानाला अवसर देणारी. वाचकांच्या सर्जक आकलन प्रतिभेच्या डोक्याला कष्ट देणारी. तिला जे गवसेल त्याबद्दल संदिग्धतेत टाकणारी. अनिश्चिततेचा प्रत्यय देणारी. अनेकार्थेच्या वाटेला मोकळे अवकाश सोडून देणारी. बहुंशी संज्ञा प्रवाहातून तरंगत येत असलेली अशा कवितेबद्दल भाष्य करायचे. तिच्या झालेल्या आकलनाबद्दल बोलायचे. अर्थनिर्णयन प्रक्रियेच्या प्रवाहात
सहाय्यार्थ येणाऱ्या संदर्भांना साथीला घेत तिला आपल्या परीने समजावून घ्यायचा प्रयत्न करायचा. तुकारामाच्या अभंगवाणीच्या संदर्भात आणि एकूण कवितेच्या सर्जनात रस असलेल्या सर्जनोत्सुक निवेदकाचा हा सवाल आहे. या कवितेतील अशा निवेदकाचा तुकाराम या कवी वाण्याला सवाल आहे. आजवर भाविकपणे मानला. आजवर कवी म्हणूनचा तुझा थोरपणा भाविकपणे मानला. तुझ्या अभंगवाणीतून तू जे काही बोलत आला आहेस ते भाविकपणे मानलं. तू आम्हा सर्वसामान्यांसारखा अणुरणीय थोकडा असूनही तुझ्या त्या भामनाथ डोंगरावरील विठ्ठल भक्तीच्या आध्यात्मिक तपश्चर्येने प्राप्त झालेल्या साक्षात्कारी अवस्थेत तू आकाशा एवढा झाला आहेस. ते माया निर्मित तुझे क्षुद्र मातीचे देह कलेवर तू गिळून टाकले आहेस. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान या तीनही देहसापेक्ष घटसापेक्ष अस्तित्वाचे विलयन झाले आहे. आणि आत्मसाक्षात्काराचा दीपच जेथे उजळला आहे असे नवीन अस्तित्व तुला प्राप्त झाले आहे. आणि ते आता केवळ उपकारापुरते उरले आहे. हे सारं तुझ्या अणुरणीय थोकडा अभंगवाणीतील सर्जक सत्य तुझ्या इतरत्रच्या विठ्ठलासहित भाविकपणे मानणं ठीक आहे. पण आजवरच्या त्या भाविकपणातून सोडवणूक करीत कवितेतला निवेदक फक्त उरलो उपकारापुरता असं म्हणणाऱ्या तुकाराम या कविवाण्याला सवाल करीत आहे. एकच नव्हे, त्याचे आहेत 1000 सवाल. वाणी एकच वस्तू विकत नाही, तो 1000 वस्तू विकत असतो. हा निवेदक तुला आहेत 1000 सवाल असं म्हणत असला तरी त्याचा इंटरेस्ट कविता हाच आहे. त्याच्या बाबतीत तुकारामाच्या कवितेतला दगडधुंड्यांचा विठ्ठल विठ्ठल गेला खड्ड्यात, त्याच्याशी त्याला कर्तव्य नाही. तुकारामाने ज्याला सर्वस्व मानले त्या विठ्ठलावर तो पिंक टाकतो. तुकारामाने ज्याला तुझे पायी सुख सर्व आहे, करकटावर ठेवून या असं ध्यान, हेची सर्व सुख मानले, त्याच्याशी निवेदकाला काहीही कर्तव्य नाही. आणि तू आकाशा एवढा विशाल झाला आहेस. तुझ्या घटदेहात आत्मक साक्षात्काराचा दीप उजळला आहे. हे जे तुझ्या साधनेचं सर्वस्व इत्यादी इत्यादी त्याच्याशी निवेदकाला कर्तव्य नाही. हे सारं त्याच्या लेखी दुर्लक्षणीय आहे. आणि स्वतःच्या बाबतीतही सर्वस्व ठरणाऱ्या इतर सर्व महत्त्वाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्याचे तुकारामाला समोरासमोरील भेटीचे अटीतटीचे निकराचे आवतण आहे. तो तुकारामाला भर रस्त्यात, भर गर्दीत, भेट नाक्यावर, थेट समोर, सांग उत्तर अशी सोक्ष मोक्ष लावण्याची तुकारामासारखी भांडकुदळ निकराची अटीतटीची भाषा वापरतो आहे. ही रस्त्यावरची व्यावहारिक आटोकाठी नाही. हा कवितांच्या गर्दीतला रस्ता दिसतो. हा कवितांच्या मोक्यावरचा नाका दिसतो. कवितांच्या संदर्भात जडलेल्या सलगीच्या जाणत्यांकडून जाणून घेण्याची सर्जनात रस असलेल्या या निवेदकाची आंतरिक निकड आहे. या निकडीमागे तुकारामासारख्या वृद्ध मित्राच्या आदिबंधाकडून त्याला सर्जनाच्या ज्ञानाची जिज्ञासा आहे. त्यासाठी हा निवेदक त्याला आकाशा एवढ्या पातळीवरून स्वतःच्या सामान्यांच्या जमिनीवरील पातळीवर उतरायला सांगत आहे आणि त्या गूढ सर्जन प्रक्रियेबाबत सवाल करीत उत्तर मागत आहे. हा सवाल करीत असताना प्रस्तुत निवेदक स्वतःची सामान्यत्वाची पातळी सांगून टाकतो. आपण गव्हारा म्हणजे अडाणी आहोत हे त्याने सुरुवातीला सांगून टाकले आहे. मी तुमच्या त्या विठ्ठल बरवा, माधव बरवा वगैरे वगैरे विठ्ठलाला ओळखत नाही. मला तुझ्यासारखा विशाल आकाशा एवढा आध्यात्मिक वगैरे साक्षात्कार झालेला नाही. मी फक्त भटकलोय, जगलोय मुंबईच्या वस्त्यांवर, महानगरीच्या भल्या बुऱ्या कर्मांसहित, जिथे देहू भामनाथकडच्या विठ्ठलाचं काय पण स्तोम नसतं. माझ्या छानल्यात भलता सलता अर्थ घेतलास तरी चालेल. मुंबईच्या गल्ल्या जरा विशाल म्हणशील तर पाहिलाय पृथ्वीखंडातील एक काळ्या माणसांचा आफ्रिकन देश. गहन आध्यात्मिक विषयावरचं वाचन वाचल्या 4-2 पोथ्या. त्यात असल्या पोथ्यातल्या विठ्ठलाला मी ओळखत नाही.
त्या पोथीतलं तुझ्यासारखं ब्रह्मज्ञान वगैरे मला नाही. तसल्या पोथीतला आणि मोठमोठ्या ग्रंथात सांगितलेला आयुष्याचा अर्थ मला कळलेला नाही. तुझ्याबद्दल आणि तुझ्या कवितांबद्दल म्हणशील तर उरलो उपकारापुरता असं जे तू म्हणाला आहेस त्याखेरीजचं त्यातील सर्व पटतं. त्यातून समजतो मला मानवी जीवनात वाळवंटासारखा पसरलेला दुःख ब्रह्माचा वणवा. पटतं मला की माणसांच्या रिकाम्या तळहातात काहीही नसतं. उमगतो मला हा सारा नियतीचा खेळ. तरीही हेही कळतं माणसांचं एकमेकांसाठी तुटणारा आतडं, भोगाचा विपर्यास, एखाद्या ईश्वराच्या नसलेल्याही शक्यतेमुळे एखाद्याला मिळणारा दिलासाही. तुझ्या कवितेतील हे सर्व मला पटतं म्हणून त्याबद्दल माझा सवाल नाही. माझा सवाल कवितेतील शब्द, भाषा, कल्पना, त्यांची बंदिश, त्यामधील मर्म या सर्वांचं सर्जन याबद्दलचं आहे. पहिलं म्हणजे तुला जे काही म्हणायचं असतं ते लिहिण्यासाठी मराठी शब्दांच्या पाठीमागे धावण्याचा आटापिटा तू करतोसच ना. स्वतःच्या अंतस्फुरणासाठी म्हणजे स्वतःसाठीच ही मराठी भाषा वापरण्यासाठीही तू उरला आहेस. तू केवळ इतरांसाठी उपकारांपुरता उरला आहेस हे खरं नव्हे. तू तुझ्या सर्व अभंगातून तुका म्हणे असे तुझ्या नावाच्या असण्यासाठी, त्यातून तुझ्या कवी म्हणून असायचं यासाठी अगदी अहोरात्रीच्या असोशीनं तू धडपडत असतोस. आणि तू तुझे आयुष्य तुझ्या आवडीच्या अवलाईच्या शेजग्रहीही शेवटपर्यंत रमण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या भावनाथाच्या डोंगरमाथ्यावर अध्यात्माच्या तल्लीनतेत बुडण्यासाठीही शेवटपर्यंत असायचं हे जर तू नाकारलं नाहीस तर तू नाकारलंस काय. या पार्श्वभूमीवर केवळ उरलो उपकारापुरता हे खरं आहे का, असा माझा तुला सवाल आहे. मी असं काही तुझं उणं दोणं काढलं की तू विठ्ठल विठ्ठल म्हणत दोन्ही कानांवर हात ठेवणार आणि हे जे तुझ्या अभंगातून सारखं विठ्ठल विठ्ठल चाललंय ना तेच तुझं सामर्थ्य आहे. अरे विठ्ठल असेल विठ्ठल जर तू असशील तुकाराम. तुझ्यातील कवी तुकाराम असेल तरच त्या विठ्ठलाला सुंदर ते ध्यान, राजसुकुमार घन नीळ सावळ असे बाईयानो गोड रूप लाभते. त्या दगडविटेच्या दगडाच्या विठ्ठलाला जिवंत करणारी तुझी कविता आहे म्हणून त्या विठ्ठलाला खेळते बोलते अस्तित्व आहे. तुझ्या कवितेतील शब्दांचं, भाषेचं, कल्पनांचं सामर्थ्य असं की जड दगडातून तू विठ्ठल चैतन्याची निर्मिती करतोस. आता मी माझी गाडी रुळावर आणतो. मला तुझ्या कवितेविषयी विचारायचं आहे. माझा तीमध्ये इंटरेस्ट आहे. याबाबतचा माझा महत्त्वाचा सवाल असा की तू कवितेचं एखादं शीत शिजवलंस कसं. तुझा एखादा अनुभव कवितेच्या रूपात कसा निर्मिलास. त्या अनुभवाला विश्वात्मक काव्यात्मक रूप कसं दिलंस ते सांग. जीवनाचे मर्म आणि सौंदर्यबंधाचं मर्म यांना एकजीव करून तुझे सर्जन करतोस. त्या सर्जनाचे मर्म हे श्रेष्ठ कवे मला सांग. लौकिकातील तू वस्तूंचा केवळ वितरकवाणी असून अलौकिक कवितेची निर्मिती कसा करतोस असा माझा तुला सवाल आहे. याबाबत मला इतर संतांची उद्दिष्टे नको. काही पाठ केलेली संतांची उत्तरे विश्वासे आदरे करोनिया ती मला नको. अकार उकार मकार हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले किंवा तरी मुके या आधी भारती एक वस्तू सामर्थ्य शक्ती असं ज्ञानेश्वर प्रणित बरंचसं संदिग्ध उद्दिष्ट मला नको. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील मुखे बोलतील वेदघोष हेही नामदेव प्रणित उद्दिष्ट मला नको. तू तुझा अनुभव मला सांग. याबाबत बरंचसं जे गूढच त्याबद्दलचं विश्लेषण करीत न बसता तू साक्षात्कारी अनुभवासारखं सांगून टाकतोस. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी ये युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो.
याबाबतचे तुझ्या गाठीचे असे अनुभव जर खरे असतील तर ते सिद्ध कर. आणि तुझ्याच का, उरलो उपकारापुरता ही जर तुझी भूमिका असेल तर तुझ्या त्या विश्वंभराच्या कृपेने माझ्याही जिभेवर एखादा अभंग खरा करून दाखव, निर्माण करून दाखव. नारायण नारायण, जळीस्थळी सर्वत्र नारायण असे अनुभूतीच्या प्रात्यक्षिकांसाठी जेव्हा आव्हान दिले तेव्हा त्या सवाल जबाबांबाबत खांबावर लत्ता प्रहार करताच तो नारायण नृसिंहाच्या रूपाने प्रकट करून दाखवला. मीही तुला ते प्रात्यक्षिक करून दाखव असे आव्हान देतो. हाणला, स्वीकार माझे आव्हान. तुझ्या त्या विश्वंभर विठ्ठलाला सांगून माझ्याही जिभेवर एखादा अभंग खरा करून दाखव. माझ्याही वाणीतून तो विश्वंभर बोलू दे. माझ्याही जिभेवर प्रकट होऊ दे तो विश्वंभर एखादा अभंग करण्यासाठी. हे आव्हान तुला पेलण्यासारखं नसल्यास मीच हाणतो लाथ. विश्वंभर कृपेने निर्माण झालेल्या तुझ्या अभंगाच्या एखाद्या ओळीवर, त्यामुळे क्रोधविष्ट होऊन दुभंग झालेल्या ओळींच्या स्तंभातून कडाडत बाहेर येणारा तुझ्या विठ्ठलाचा नृसिंहावतार मला दाखव. संहारासाठी नव्हे तर सृजनासाठी, मला बोलवता करण्यासाठी, माझ्या जिभेवर अभंग निर्माण करण्यासाठी. ती निर्मिती व्हावी म्हणून माझं नरडत तयार आहे त्याच्या कोणत्याही नखांसाठी. तुझ्याच एका जातकुळीच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला सांगेन, कधी लागेल गा नख तुझे माझी या गळ्याला, आणि सामर्थ्याचा स्वर माझी या गा व्यंजनाला. कळू दे आणि जगू दे मला ते सृजनाचे स्वसत्व. पण हा चमत्कार होणे नाही, हे सिद्ध होण्यासारखे नाहीच. अरे विठ्ठल विश्वंभर केव्हा असेल जर तू असशील तुकाराम. तुझ्यासारखे सर्जनशील कवी असतील तरच विश्वंभर विठ्ठलाला अस्तित्व लाभते. तुझ्याच एका युगकर्त्या वंशजाने म्हटलं आहे, देव दानवा नरे निर्मिले. तर तो नसलेला विठ्ठल गेला खड्ड्यात. द गॉड इज डेड. तर विना विठ्ठलाचा त्याच्याखेरीचा देहू ते पंढरपूर ते मुंबई ते सर्वत्रच्या विराट विश्वाच्या अस्तित्वाचा जो पसार आहे, त्यातील मानवी समाजाच्या, मानवी मनाच्या नेणिवेतील आणि जाणीवेतील अनुभवांबद्दल तुझ्या माझ्या सर्वच कवींच्या सर्जनशीलतेला काहीही साशंकता, अनिश्चितता, गूढता जाणवत असते. शब्द, भाषा, कल्पना यांमधून ती शंकित गूढता, अनिश्चितता व्यक्त होता नाही. सर्जन संबंधित पूर्ण अपूर्णबद्दलची साशंकता कवींच्या संज्ञेला जाणवत असते. या सर्वच शंकित, अशंकित अनुभवांबद्दल आणि कवितेतील त्यांच्या सर्जक निर्मितीबद्दल प्रस्तुत क्षेत्रातील एक जाणता वृद्ध मित्र या नात्याने यानंतरही तुझ्या कवितांतून बोलणार आहेस की नाही, ते मर्म मला गव्हाराला सांगणार आहेस की नाही, असा या कवितेतील निवेदकाचा तुकारामाला सवाल आहे. तुकारामाच्या वाणी या व्यावहारिक लौकिक भूमिके पलीकडील त्याचे जे सर्जनशील अलौकिक व्यक्तिमत्व आहे, अशा सर्जक व्यक्तिमत्वाकडून सर्जनाचे सत्व समजून घेण्याबाबतची उत्कट असोशी या कवितेत व्यक्त होत आहे. असा उत्कट प्रत्यय देणारी ही रूढ नसलेल्या रूपातील उद्देशिका आहे. ती मध्ये उत्कट भाववृत्तीने प्रारंभी अजाणतेपणाची भूमिका घेत हळूहळू जाणतेपणाच्या भूमिकेत जात तुकाराम या वाण्याच्या लौकिक अस्तित्वाबद्दल आणि तुकाराम या प्रतिभावंत कवीच्या अलौकिक सर्जनशील निर्मितीबद्दल केलेले सवाल मोठे अर्थपूर्ण ठरतात. विठ्ठलाच्या संदर्भात जी उत्कटता तुकारामाच्या कवितेतून प्रत्ययाला येत असते, तशाच प्रकारची उत्कटता येथे सर्जन सत्वाच्या संदर्भात निवेदकाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. धन्यवाद.